नाही 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 नाही, पण आदित्य पण चांगला खेळला ना. तो तर दरवर्षी छान खेळतो, यावर्षी पारू छान खेळली. अरे तसं नाही रे, तो चांगला खेळला, फक्त हारला. अरे हारजीत काय स्वीकारायची असते खेळताना. हा पण असं कसं म्हणताय बाबा तुम्ही? नाही नाही नाही, ठीक आहे, म्हणजे तुमच्या सगळ्यांचं ठीक आहे. दादासाहेब मला सांगा, मी कशी खेळले? मस्त ना. वा, म्हणजे काय फारच मस्त खेळलीस. तुला आता नो आणि वाईट कळलं असेल ना नीट. पारू इकडे ये. तू आज खरंच खूप छान खेळलीस. तू इतकं चांगलं खेळतेस हे बघून आम्हाला सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं अगं. म्हणजे इतके दिवस घरात राहतेस पण हे टॅलेंट तुझं माहित नव्हतं आम्हाला. देवी आई, मी शाळेत खेळायचं ना तेवढंच काय ते. अरे काय बोलते? अगं मग आधी का नाही सांगितलंस? हे बघ, आता ना आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळाला आपण क्रिकेट खेळायचं. तू माझ्या टीम मध्ये फिक्स. बरं चालतंय. पण खरंच आहे आजचा दिवस छान गेला. पारूच्या काढ्यामुळे आणि तुमच्या क्रिकेट मॅच मुळे मला आता जरा बरं वाटतंय. पण उद्याचा दिवस महत्वाचा आहे हा, त्यामुळे लवकर उठायचंय. हो. का लवकर का उठायचं? अरे अक्षय तृतीया. ओ वाव, म्हणजे उद्या जेवणात आमरसपुरी. क्या बात आहे. हो आदित्य बाबा, उद्या आमरसपुरी बनणार. तुम्हाला खूप आवडते ना? म्हणजे काय? काय पारू, बनवायची ना आमरसपुरी? वय आत्या. भेटली अरे क्रिकेटर, कुठे निघालीस? पारू, तू तर ऑलराऊंडर निघालीस का? आदित्य सर, सोडा ना माझा हार. अच्छा. रोजच्या दिवसाची सुरुवात जर असाच तुझा चेहरा बघून झाली तर किती गोड ना. यापेक्षा गोड काय माहित आहे का? देवी आईने तुम्हाला बोलवलंय. पड्डीशावरून खाली या. पण मी काय म्हणतो पारू, ऐक ना. पारू, आवरा पड्डीशी. किती गोड रागवते. सावित्री, पारू आली आहे ना? हो आली. आणि आमरसपुरीची तयारी चालू आहे ना? हो करतोय.
आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने खास बेत. मग वहिनी मलाच गिफ्ट सुद्धा मिळेल ना? घ्या. बायकोला गिफ्ट द्यायचं म्हटलं की तुमचं असं का असतं? हा, तरी बरं वर्षातून एकच गिफ्ट देतात, तेही अक्षय तृतीयेला. त्यात पण इतका कंजूसपणा का? दामिनी, मी तुला अक्षय तृतीयेलाच गिफ्ट देतो हे खरंय, पण तू वर्षभर जे खरेदी करतेस त्याचं काय ग? त्याच्यामुळे माझा खिसा रिकामा आणि घसा कोरडा पडतो. बरं, मोहन, असं नाही चालणार ना. पण आज तुला गिफ्ट द्यावंच लागणार आहे दामिनीला. बरं ठीक आहे. आई, आपल्याकडे अशी काही गिफ्ट वगैरे देण्याची प्रथा असते का? अगं, आज अक्षय तृतीयाचा सण आहे. नवरा बायकोचं नातं हे अक्षय असतंच, पण किर्लोस्करांच्या घरातली पद्धत अशी आहे की आजच्या दिवशी नवरा आणि बायको एकाच ताटात जेवतात. त्यामुळे त्यांचं नातं अजून मजबूत होतं. आणि मग नवरा आपल्या बायकोसाठी काहीतरी सोन्याचं गिफ्ट आणतो. म्हणजे नाही नाही नाही, आलंय आलंय माझ्या लक्षात आलंय. इन शॉर्ट, प्रियाला काहीतरी गिफ्ट द्यायचं, हो ना? प्रिया, तुझ्याशी लग्न झाल्यापासून माझा मुलगा एकदम हुशार झालाय. दादा, दरवर्षी तुझं गिफ्ट काहीतरी वेगळं, विशेष, युनिक असतं. यावर्षी काय स्पेशल आहे? हा, आता बायको स्पेशल आहे म्हटल्यावरती तिचं गिफ्ट सुद्धा स्पेशलच असणार ना. बायको स्पेशल असायला हवी. अरे नाही, आपल्या आजोबांनी पायांनाच पाडलाय ना, बायकोचे लाड करायचे. तुला खरं सांगू का, आमच्या लग्नाच्या आधीपासूनच मी माझ्या ऐपतीप्रमाणे आजच्या दिवसाचं गिफ्ट देतो हिला. सोडा ना माझा हात. रोजच्या दिवसाची सुरुवात जर असाच तुझा चेहरा बघून झाली तर किती गोड ना. हे वेडाबाई, कुठे हरवलीस? चल आता पटापट हात चालवायला हवा. अहिल्या मॅडम विचारत होत्या तयारी कुठवर आले म्हणून. तुला तर माहितीये ना, आदित्य बाबांना आमरसपुरी खूप आवडते. आणि तुला एक सांगते, किर्लोस्कर घराची प्रथा आहे, नवरा बायको एका ताटात जेवायला बसतात आणि एकमेकांना घास भरवतात. त्यामुळे एकमेकांवरचं प्रेम वाढतं असं म्हणतात. प्रथाच आहे ती. हे बरोबर, मला सांग, तू आणि आदित्य बाबा एकाच ताटात जेवण करणार आहात ना? आई, म्हणजे मला वाटतं की तुम्ही पण ही प्रथा पार पाडायला हवी. काय वाटतं? आत्या, हे बघा, आम्ही असलं काय बी नाही करणार आहोत. आणि त्यांना कुठं माहित आहे की मी त्यांना माझा नवरा मानते, माझ्या गळ्यात त्यांच्या नावाचं मंगळसूत्र बांधते. फारू बाळा, मला तरी असं वाटतं की तू आदित्य बाबांना सगळं सांगायला हवंस. नाही आत्या, हे बघा, गडबड करू नका. मग ही येळ नाही सांगायची. म्हणजे आदित्य सरांना माझ्यावरच्या प्रेमाची जाणीव मनात न झाली, तसंच आमचं नातं पुढं जाऊन त्यांनी मनापासून मला बायको म्हणून स्वीकारायला पाहिजे. माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे म्हणून उगाच दबावाखाली येऊन त्यांनी कुठला बी निर्णय घ्यायला नको असं मला वाटतं. तुझं ना पारू, काहीतरीच असतं. प्रेम आहे म्हणायचं आणि सांगायचं नाही, नवरा म्हणायचं तेही सांगायचं नाही. पण काही पण असू दे,
मी खूप खुश आहे तुझ्यासाठी बाळा. लवकरच तू या घरची सून होणार आहेस. अरे वा, छान. पारू, तू या घराचं इतकं मनापासून करतेस ना सगळं, की आज तुला पण मला काहीतरी गिफ्ट द्यायची इच्छा झाली. काय हवंय बोल. अगं देगी आई, तुमचा आशीर्वाद हेच समजत मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी. सगळं तुझ्या मनासारखं होऊ दे. जा वाढायला. वय बहिणी, हे काय 3च पानं? नाही, तुम्ही म्हणाला होता की एकमेकांना भरवायचंय, पण आपापल्या पानात भरवलं असतं ना, हे कशाला? दामिनी, मी म्हणाले होते आज नवरा बायकोनी एकाच ताटात जेवायचंय आणि एकमेकांना भरवायचंय. दरवर्षी विसरतेस ना. नाही, बरोबर आहे, पण सेपरेट सेपरेट असतं तर जास्त बरं झालं असतं, है ना? तुला गिफ्ट हवंय ना दामिनी? हा, मग मग एकाच ताटात जेवायला लागेल. चालेल. गिफ्ट साठी काय पण. कशी आहेस ग तू? मस्त. अरे पण आदित्य कुठे आहे? तो येऊ देत ना, मग आपण सगळे एकत्र बसूया जेवायला. हो, अरे आदित्य आलाय ऑफिस मधनं. मग? तो चेंज करतोय आणि म्हणाला काहीतरी काम चालू आहे त्याचं, तर तुम्ही बसा जेवायला. दादासाहेब, मी काय म्हणते, आपण सुरू करूयात. तोपर्यंत येईलच की आदित्य. काय आहे ना, मला खूप भूक लागलीये. नेहमीप्रमाणे. चला. ए, तुला प्रत्येक वेळेला नवीन सांगावं लागतं का? मी मोठी आहे माहिती नाहीये तुला? बसा. ओ, या. ह्या पारूच्या हातच्या स्वयंपाकाचा नुसता वास जरी घेतला ना, तरी असं वाटतं की तुटून पडावं. खरंय. चला. करा ना सुरू. दादा वहिनी करू दे ना. मॅडम, हा आमच्याकडून प्रेमाचा घास. आदित्य सरांना मी माझ्या हातानं वाढलं असतं, पण आले का नाहीत अजून? कुठं राहिले? नाही नाही नाही, पुरी नको, आमरस. अगं मला भरव. पुरी भाजी पण खूप छान असते हो. कशी आहेस ग? गुड. आमरस. काय करायचं हेच. आई, मला काय वाटतं, ही जी आपली प्रथा आहे ती आपण रोज सुरू केली पाहिजे. कारण बघ ना, असं एकत्र एका ताटात जेवताना किती गोड दिसतंय. आम्ही नाही, ते दोघं. नाही, ठीक आहे ना. तुझी बायको आली ना की ही पद्धत रोज सुरू करू आपण. आजच्या दिवशी मला पण पारू सोबत एका ताटात जेवण करायचं आहे. कसं करायचं? पारू, आदित्यसाठी ताट वाढून आण.
वय नको ऍक्च्युली पारू. अगं आई, काय झालं, मी सकाळी ऑफिसला गेलो होतो ना, तर मग ऑफिसमध्ये थोडं हेवी ब्रेकफास्ट केलं मी, आणि आता खरंच भूकच नाही. मी थोड्या वेळाने जेवतो. आमच्याबरोबर बस ना, एकटा कसं काय जेवणार? बाबा ऍक्च्युली बरं, काही हरकत नाही. पारू, नंतर त्याला भूक लागली की त्याला रूम मध्येच वाढ जेवण. हा पारू, ओके. वय पुरी अशी नका ना तोडू, आणि ना भाजी तिकडे मिक्स नका करू, आणि भातावर वरण सुद्धा नका घेऊ. तुम्ही या भागात जेवा, मी या भागात जेवते. जेवा. वहिनी, ही आपली नवरा बायकोने एका ताटात जेवायची पद्धत चांगली आहे, अगदी रोमॅन्टिक सुद्धा, पण माझ्या फायद्याची काही नाही. मी उपाशीच राहणार भाऊ. पारू, मोहनसाठी अजून एक आमरसाची वाटी घेऊन ये. ए, माझ्यासाठी पण आण एक एक्स्ट्रा. छान झालंय. आणते. बाबांनी बघा काय आणलंय तुमच्यासाठी. आमच्यासाठी गंमत. आई बाबा हो, कशासाठी बाबा? असं आहे. ये प्रथम. थँक्यू सो मच. ए, म्हणजे काय? आणि आता माझं गिफ्ट. आणलंय ना, आणलंय. एक मिनिट. आपलं प्रेम असंच अक्षय राहू दे. अक्षय तृतीयेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काय श्रीकांत, केवढा आहे आज. आजच्या दिवशी अगदी गुंजभर सोनं दिलं ना तरी आपल्या परंपरेप्रमाणे तो विधी पूर्ण होतो. हो, पण आता दिवसेंदिवस प्रेम वाढत चाललंय, त्याला कोण काय करणार ना. बघा, प्रीतम, हो आणले. तुम्ही काय गिफ्ट आणलंय माझ्यासाठी? उघडून बघा. अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. किती सुंदर आहे मंगळसूत्र. आवडलं? खूप. खरं तर माझ्या घरातली ही पहिलीच अक्षय तृतीया आहे, पण तुमच्या या गिफ्टमुळे कायमस्वरूपी रक्षा राहील. अहो, हं? माझं गिफ्ट द्या ना. अरे देवा. दामिनी, मी तुझ्यासाठी गिफ्ट आणायला विसरलो. तुमचं नेहमीच आहे, एकतर मागितल्याशिवाय काही द्यायचं नाही, स्वतःहून काही आणायचं नाही. तुम्हाला बायकोची काही किंमत. थँक्यू. हे घ्या. रिकामा बॉक्स कशाला दिलाय मला तुम्ही ना. हो दे, त्यांना बोलायचंच नाही काही. बरं, हे घे. नकोय मला. अगं घे ग. मस्करी करत होता ना माझी. मी बोलल्याशिवाय मला कधी काही गिफ्टच नाही देत. पारूने तर माझ्याकडे गिफ्ट मागितलंच नाही, किंवा तिला काय हवंय ते पण सांगितलं नाही. तुमच्याकडे काय मागू गिफ्ट? तुमचं प्रेमच माझ्यासाठी गिफ्ट आहे. आयुष्यभर तुला साथ द्यायची आहे पारू, पण तरीही आजचा दिवस महत्वाचा आहे. आज तरी तुला काहीतरी द्यायला हवं मी. आयुष्यभर सोबत राहा माझ्या, एवढंच पाहिजे मला. आत्ता भूक लागली आहे मला, खूप भूक लागली आहे.
पण ना माझी एक ऑनलाईन मीटिंग पण आहे. ऐक, माझं जेवण प्लीज रूम मध्येच पाठवून देते. नाही पारू, प्लीज माझं जेवण घेऊन ये. पारू घेऊन जावा जेवण त्याच्यासाठी. चालेल